हरिओम. आवाज येतो सगळ्यांना? आवाज येतो ना? हरिओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ही आपल्या भारतीय परंपरेनं संबंध गुरुंना आठवणारी आणि त्यांचं स्मरण करणारी, त्यांच्याप्रती विनम्रता व्यक्त करणारी प्रार्थना दिलेली आहे. माझ्या मनोगताच्या प्रारंभी मी माझ्या समस्त गुरु परंपरेला आणि आपल्यातील गुरुंना वंदन करतो आणि या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं योग विद्याधामच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये मला माझी भूमिका मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांना सुरुवातीलाच धन्यवाद देतो. आपण सर्वजण योग साधक आहोत आणि आपापल्या परीनं समाजातील आपल्या भूमिका पार पाडत असताना पुन्हा योग साधक आणि त्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचं काम करत असताना विशिष्ट भूमिका ठेवून आजपर्यंत काम करत आलो आहोत. खरं तर मी सुरुवातीला म्हणालो तसं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ही संबंध जगातील विविध संस्कृतीमध्ये वेगळी असणारी अशी प्रार्थना आहे. तो वेगळेपणा काय आहे ते आपण या 15-20 मिनिटांमध्ये पाहणार आहोतच. मित्रहो, आषाढ महिना आला की 3 गोष्टींची आपल्याला नक्की आठवण होते. आषाढस्य प्रथम दिवसे अशा वाक्याने कवी कुलगुरू कालिदासाचं स्मरण करतो आपण, मेघदूताचं स्मरण करतो. त्यानंतर येणारी आषाढी एकादशी ही संबंध महाराष्ट्राला आणि संबंध देशाला वारकरी संप्रदायाचा वारसा सांगत असताना अध्यात्माचा वेगळा विचार घेऊन आपण साजरी करत असतो. यावेळेला कोविडमुळं ही वारीसुद्धा थोडी वेगळ्या पद्धतीनं आपण साजरी केलेली आहे. आणि तिसरा जो कार्यक्रम येतो तो गुरुपौर्णिमेचा. संबंध जगामध्ये कोविडचा प्रादुर्भाव झालेला असताना आणि संबंध जग लॉकडाऊन झालेलं असताना विविध उपक्रमांचं आयोजन जे केलं जात आहे त्यामध्ये विविध साधनं वापरली जात आहेत. यावेळी आपण सुद्धा या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या नवीन डिजिटल गुरुचा वापर करून आपला हा संपर्क वाढवतो आहोत, हा संपर्क ठेवतो आहोत. आणि अशा पार्श्वभूमीवर पुन्हा या गुरुपौर्णिमेचं सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये संबंध जगामध्ये ज्या गोष्टी सकारात्मक दिसल्या त्यामध्ये भारतीय संस्कृतीनं दिलेला विचार, आहाराचा विचार असेल, अभिवादनाचा विचार असेल, आचरणाचा विचार असेल, या गोष्टी पुन्हा एकदा संबंध जगाच्या लक्षात आलेला आहे. आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हे पुन्हा वेगळेपणा आपल्या देशाचा, आपल्या संस्कृतीचा संबंध जगाच्या लक्षात आलेलाच आहे. मी म्हणालो तसं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे आपण सातत्यानं त्याचं स्मरण करतो. पण हे स्मरण करत असताना आपण यावर फारसा विचार करतोच असं बऱ्याच वेळा होत नाही. हा काही आरोप नाही, पण सहजपणाने मी हे विधान केले, पण हे निरीक्षण आपलंही असेल. त्याचं कारण असं की या प्रार्थनेमध्ये आपण 3 प्रतीकांची आराधना करतो. एक आहे ब्रह्मा, दुसरा आहे विष्णू, तिसरा आहे महेश. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. आणि या तिघांचा समन्वय गुरुमध्ये आहे. आणि गुरु साक्षात परब्रह्म ही त्यातली सुप्रीम अशी भावना आहे, सर्वोत्तम भावना आहे. का प्रतीक आहेत ही सगळी? या प्रतीकांचं वैशिष्ट्य आपल्या लक्षात येईल की उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा 3 गोष्टींचा समन्वय या प्रतीकामध्ये होतो. आणि या प्रतीकातून ही एकत्रितपणे गुरुमध्ये आढळतात अशी आपली भावना आहे. उत्पत्ती, स्थिती, लय असं म्हणताना जनरेशन, त्याची मॅनेजमेंट किंवा ऑर्गनायझेशन आणि तिसरी गोष्ट म्हणजे डिस्ट्रक्शन, या 3 गोष्टी एकत्रित आहेत. जगात अशा क्वचित एखाद्या ठिकाणी अशी नोंद आढळेल की जिथं उत्पत्तीला जेवढं महत्त्व आहे तेवढं त्याच्या संचलनाला महत्त्व आहे, त्याच्या ऑर्गनायझेशनला महत्त्व आहे. आणि तेवढंच त्याच्या विध्वंसाला सुद्धा महत्त्व आहे. कारण विध्वंस हा पुन्हा निर्मिती करणारा असतो, ही भावना त्यामध्ये आहे.
आणि म्हणून अशा प्रकारचा हा वेगळेपणा देणारा मंत्र, हा संस्कार आपण गेली अनेक वर्ष, हजारो वर्ष खरं तर आचरणात आणतो आहोत आणि आपापल्या परीनं आपल्या गुरूंचं ऋण व्यक्त करण्यासाठी त्याचा मंत्रोच्चार सुद्धा करतो आहोत. खरं तर आजचा दिवस हा गुरूंना वंदन करण्याचा दिवस आहे, तसाच साधकानं नम्र होण्याचा सुद्धा दिवस आहे. आपण जी साधना करत असतो किंवा जन्मल्यापासून आपल्या आयुष्यामध्ये विविध स्तरावरती भेटलेल्या विविध गुरूंचा, गुरु हा सजीव असेल, गुरु हा वस्तुरूप असेल, गुरु हा प्रसंगातून भेटणारा असेल, विविध स्वरूपामध्ये भेटणाऱ्या गुरूंचं स्मरण करावं, त्या गुरूंच्या समोर नतमस्तक व्हावं, या भावनेतून आपण ही व्यासपौर्णिमा या नावानं पण ही ओळखली जाते. आणि या दिवशी आपण आपल्या समस्त गुरुपरंपरेला नम्रपणानं शरण जातो आणि हा दिव्यत्वाचा स्पर्श समोर घेऊन आपल्या शिरी सांभाळून आपली मार्गक्रमणा करत राहतो. मी आताच वेगळेपणा सांगितला की हे परब्रह्म हे उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही गोष्टींनी मिळून बनलेलं आहे. खरं तर संत ज्ञानदेवानी सुद्धा जे पसायदान मागितलं, हे पसायदान विश्वात्मक देवाकडे मागितलं. विश्वात्मक देव हे गुरुस्थानच आहे आणि ही प्रार्थना मागताना सुद्धा सबंध विश्वासाठीची प्रार्थना आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे, अशी ही प्रार्थना आपण सातत्यानं ऐकत राहतो आणि त्याचं आचरणही करत असतो. मित्रो, या पसायदानापासून अगदी अलीकडच्या अर्वाचीन कालखंडापर्यंत भारतीय साहित्यामध्ये, भारतीय परंपरेमध्ये, भारतीय तत्वज्ञानामध्ये ही भूमिका आपल्याला वेळोवेळी दिसते आणि गुरुसमोर नतमस्तक होणं हा संस्कार आपल्यामध्ये लहानपणापासून बिंबविला जातो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव आणि अतिथी देवो भव, ही आपली भूमिका, ही आपली संस्कृती आहे. मी म्हणालो तसं पसायदानापासून अर्वाचीन कालखंडापर्यंतचा हा संस्कार आपल्याला भेटत राहतो. त्याचं एक छान उदाहरण माझ्या लक्षात आलं आणि ते आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्ष्मी नारायण बोल्ली नावाचे सोलापूरमध्ये एक प्रसिद्ध कवी होऊन गेले आणि त्यांची मातृभाषा तेलुगू होती, पण मराठीमध्ये त्यांनी लेखन केलं. ते म्हणायचे की तेलुगू माझी मातृभाषा आहे, पण मराठी माझी गात्रभाषा आहे. या गात्रभाषेनं मला संस्कार दिला आणि मग त्यांनी छान अशा प्रकारची साहित्य निर्मिती केली. त्या साहित्य निर्मितीमध्ये एक सुंदर अशी कविता आहे. ती कविता अशा प्रकारची कृतज्ञता व्यक्त करणारी कविता आहे. आपल्याला ऐकल्यानंतर ती आवडेल आणि कदाचित मुखोद्गत सुद्धा होईल. अशी सोपी कविता आहे, पण अर्थगर्भ कविता आहे. अशा परंपरेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी आहे, कारण उत्पत्ती एवढाच लय किती महत्त्वाचा हे त्यांनी पुन्हा सांगितलं. याचा अर्थ असा की अनादी काळापासून सुरू झालेल्या प्रार्थनेपासून अर्वाचीन कालखंडापर्यंत ही भूमिका सातत्यानं आपल्या तत्वज्ञानामध्ये आणि साहित्यात आली. हे त्याचं द्योतक आहे. कवितेचे शब्द फार सोपे आहेत. फुलणे सुंदर आहे, फुलणे ही उत्पत्ती आहे. फुलणे सुंदर आहे, गळणे सुंदर आहे, फुलण्या गळण्यामधला सुवास सुंदर आहे. फुलणे ही उत्पत्ती, गळणं हा त्याचं डिस्ट्रक्शन आहे आणि या फुलण्या गळणामधला सुवास हे त्याचं ऑर्गनायझेशन सुद्धा सुंदर आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाचंच ते रूप आहे. फुलणे सुंदर आहे, गळणे सुंदर आहे, फुलण्या गळण्यामधला हा सुवास सुंदर आहे. जळणे सुंदर आहे, जळणे सुंदर आहे, विझणे सुंदर आहे. जळणे सुंदर आहे, विझणे सुंदर आहे. वाईट गोष्टी जळायला पाहिजेत आणि अनावश्यकपणे जळताना त्या विझल्याही पाहिजेत आणि मग त्याच्यातून नवा प्रकाश मिळाला पाहिजे. जळणे सुंदर आहे, विझणे सुंदर आहे, जळण्या विझण्यामधला प्रकाश सुंदर आहे. लिहिणे सुंदर आहे, क्रिएटिव्हिटी आहे. लिहिणे सुंदर आहे, पुसणे सुंदर आहे. नवीन शिक्षण प्रणालीने सुद्धा हे मान्य केले की शिकण्याची प्रक्रिया पूर्ण होत असताना लर्निंग आणि रीलर्निंग होण्याच्या मध्ये अनलर्निंग करावं लागतं. शिकणं, पुन्हा शिकलेलं अनावश्यक बाजूला ठेवून नवीन शिकणं, अशी ही प्रक्रिया आहे. तशा अर्थानं लिहिणे सुंदर आहे, पुसणे सुंदर आहे. लिहिण्या पुसण्यामधले अक्षर सुंदर आहे. जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे. जगण्या मरण्यामधले उरणे सुंदर आहे. आणि शेवटी लक्ष्मीनारायण बोल्ली सांगतात की सत्यम सुंदर आहे. सत्यम सुंदर आहे, शिवम सुंदर आहे. सत्य शिवाच्या पुढले सुंदर सुंदर आहे. मित्रो, हा अगदी आरंभापासूनचा म्हणजे फुलण्याचा आणि गळण्याचा असेल, जळण्याचा आणि विझण्याचा असेल, लिहिण्याचा आणि पुसण्याचा असेल, जगण्याचा आणि मरण्याचा असेल,
या सर्वांच्या मध्ये येणारी जी व्यवस्थापनाची गोष्ट आहे, मॅनेजरियल गोष्ट ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे सुवासाची गोष्ट असेल, प्रकाशाची गोष्ट असेल, अक्षरांची गोष्ट असेल आणि उरलेल्या आयुष्याची गोष्ट असेल, हा सगळा संस्कार, हा सगळा विचार, हा उत्पत्ती स्थिती लय या सगळ्यांचं सारखं महत्त्व सांगणारा असा विचार आहे. एवढेच नव्हे तर आपल्या विंदा करंदीकरांनी सुद्धा सांगितलं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. पर्यायानं या संबंध तत्वज्ञानामध्ये आपण आपल्या गुरु परंपरेसमोर नतमस्तक व्हावं आणि उत्पत्ती स्थिती लय या क्रमानं होणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपल्या भूमिका पार पाडाव्यात, जेणेकरून हे जगाचं परिचलन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत राहील. मित्रो, योगायोगानं काल 4 जुलै आणि वालीसरांनी उल्लेख केला, मी महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद या दोघांच्या तत्वज्ञानाचा छोटासा विद्यार्थी आहे. साधारणपणे 12 जानेवारीची तारीख सगळ्यांच्या लक्षात राहते, पण 4 जुलै ही स्वामीजींच्या परिनिर्वाणाची तारीख आहे आणि ती विशेषतः आपल्या लक्षात येत नाही. 4 जुलैला स्वामीजींचं महानिर्वाण झालं, त्याआधी त्यांचा काही ठिकाणी झालेला संवाद उपलब्ध आहे आणि काही ठिकाणच्या नोंदी उपलब्ध आहेत. स्वामीजींनी सांगितलेलं आहे, आपल्या गुरूंच्या बद्दल स्वामीजी म्हणाले, खरं तर फरक असा छान आहे, म्हणजे या गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं तो आपल्या जास्त चांगल्या लक्षात येईल की स्वामीजींचे गुरु होते अशिक्षित होते, रामकृष्ण परमहंस. कशी तरी सही करायला ते शिकले होते आणि रामकेष्ट अशी सही करायची, रामकृष्ण पण त्यांना लिहिता यायचं नाही. आणि परमहंसांचा शिष्य मात्र पदवीधर होता, तत्वज्ञानाचा अभ्यासक होता. पण स्वामीजींनी स्वतःच या आपल्या दोघांच्यातला फरक सांगितला आहे की माझे गुरु हे वरून भक्त दिसायचे पण ते आतून ज्ञानी होते. आपले गुरु वरून भक्त दिसायचे पण आतून ज्ञानी होते, मी मात्र आतून भक्त आहे आणि वरून ज्ञानी वाटतो. मित्र, आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण आतून ज्ञानी होण्यासाठी वरून भक्त होण्याचा प्रयत्न करावा, असा एक छोटासा संदेश स्वामीजींच्या तत्वज्ञानातनं आपल्याला सापडतो आणि तो विचार आपण आपल्यासमोर ठेवूया. मगाशी मी म्हणालो तसं की आजची गुरुपौर्णिमा वेगळी का, तर गुरुपौर्णिमा हजारो वर्ष साजरी केली जाते, पण आजची पार्श्वभूमी वेगळी आहे. म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवर संबंध जगामध्ये झालेल्या उलटापालटी आपण बघतो आहोत. लॉकडाऊनमुळे अनेक देशांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, सामाजिक व्यवस्था बिघडलेल्या आहेत, आरोग्य व्यवस्था बिघडलेल्या आहेत. हे सगळं पाहत असताना जग अतिशय संमिश्र असं झालंय, कॉम्प्लेक्स झालेलं आहे. जगाची वैशिष्ट्य सांगायची म्हटली या पार्श्वभूमीवर तर द वर्ल्ड हॅज बिकम कॉम्प्लेक्स, पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, इट इज मोर कनेक्टेड. म्हणून तर आज आपण या माध्यमाच्या वापरातून हा कार्यक्रम साजरा करतो आहोत. म्हणजे कॉम्प्लेक्सिटी वाढले, कनेक्टिव्हिटी पण वाढलेली आहे. आणि तिसरी गोष्ट आहे ती स्पर्धात्मकता आहे. 3 C अक्षरांनी जगाचं स्वरूप आता हे डिफाईन केलं गेलंय. कॉम्प्लेक्स आहे, कनेक्टेड आहे आणि कॉम्पिटिटिव्ह आहे. अशा अवस्थेमध्ये या जगाचं, म्हणजे खरं तर आपण आता स्थानिक विचारच करू शकत नाही. एखाद्या घटनेचे होणारे वैश्विक परिणाम बघितले तर आपण ग्लोबल व्हिलेजमध्ये राहतो आणि त्यामुळं जगाचा अभ्यास करून व्यक्तिगत आचरण करणं ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. म्हणून कॉम्प्लेक्स, कनेक्टेड आणि कॉम्पिटिटिव्ह असलेल्या या जगामध्ये 2 आणखी Cची गरज आहे. ती म्हणजे हे जग क्रिएटिव्ह झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जास्त कल्चर्ड झालं पाहिजे. मग स्वामीजींनीच याबाबतीत एक छान विचार सांगितला आहे त्यांच्या गुरूंच्या संस्कारातून. तो विचार आपण जरा पुढे घेऊया आणि मग पुढे आपण कंटिन्यू करूया. स्वामीजींनी एक शब्द वापरला जो पहिल्यांदा स्वामीजींच्याच मुखातून आलेला शब्द आहे, तो म्हणजे सामान्य माणसाची उपेक्षा हे राष्ट्रीय महापाप आहे. खरं तर आज जगभरातल्या सगळ्या राज्यकर्त्यांना हे वाक्य कळायला हवं. सामान्य माणसाची उपेक्षा हे राष्ट्रीय महापाप आहे. आणि या दिशेनं विचार करणारा आणि दरिद्री नारायण हा शब्द पहिल्यांदा वापरणारा, सामान्य माणसाच्या जगण्याचा विचार करणारा पहिला महात्मा स्वामी विवेकानंद आहे. आणि म्हणून त्यांनी सातत्याने ही भूमिका मांडली. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा देशांच्या तत्वज्ञानाची तुलना केल्यानंतर पाश्चात्य देशामध्ये त्यांनी वेदांत सांगितला, पण भारतीय परंपरेमध्ये आल्यानंतर पुन्हा त्याला त्यांनी प्रॅक्टिकल वेदांत असं नाव दिलं. आज आपण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्यावर झालेल्या संस्कारांचा, आपल्यापर्यंत दिलेल्या गुरूंच्या या विचारांचा वापर करून पुढच्या पिढ्यांच्यासाठी काही काम करणं ही महत्त्वाची गरज आहे. आणि म्हणून
स्वामीजींच्या बाबतीमध्ये त्यांच्या अनेक शिष्यांनी सांगितलं, भगिनी निवेदितांनी सांगितलं की 101 वर्षानंतर कदाचित स्वामीजी नसतील, पण या जगातली परिवर्तनं जी दिसतील ती स्वामीजींच्या विचारानं होणारी परिवर्तनं दिसतील. आपण जर बारकाईने हे बघितलं तर हा संस्कार आपल्याला सातत्यानं भेटत असताना दिसतो आहे. मित्रहो, स्वामीजी म्हणाले तसं दरिद्री नारायणाचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा विचार आहे आणि सामान्य माणसाची उपेक्षा तर टळली पाहिजे. अशा अर्थाने आपण येणाऱ्या आपापल्या भूमिकांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं काम करू शकतो असा एक छोटासा विचार या निमित्तानं व्हायला पाहिजे. आपण सगळे योग साधक आहात. स्वामीजींनी पुन्हा राजयोगाचा प्रसार केला, राजयोगावर व्याख्यानं दिली. त्याच्यामध्ये एक वाक्य त्यांनी सूत्रबद्ध सांगितले की योगाचा विचार जो आहे तो साधकानं गुरुच्या मदतीनं करायचा आणि प्राथमिक स्तरावर आलेला अनुभव पहिल्यांदा गुरुनं सांगायचा आहे. त्यासाठी आवश्यक तेवढं मौन आणि स्वाध्याय करून पुन्हा त्याच्यामध्ये प्रगती करायची आहे. हा राजयोग अमेरिकेत सांगितला, तो जगभर आता वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये पसरलेला आहे आणि मग योगाभ्यासाचा प्रसार एवढा झाला की जागतिक योग दिन आपण आता साजरा करतो आहोत. हे खरं तर स्वामीजींच्या त्या काळात सुरू केलेल्या कामाचं वेगळं परिवर्तनच आहे. आणखी एक गोष्ट आपण सगळेजण करू शकतो, ती गोष्ट म्हणजे अशी की साधारणपणे जर अर्थशास्त्रीय अभ्यास बघितला, आपण या कालखंडाचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की सातत्यानं ते गेली अनेक वर्ष चर्चेत आहे. अगदी APJ कलाम साहेबांच्यापासून अनेक अभ्यासकांनी ती भूमिका मांडलेली आहे की 2020 मध्ये जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या भारतामध्ये असेल आणि त्याची सांख्यिकी माहिती सुद्धा उपलब्ध आहे. नेमकं 2020 हे आत्ताच कोविडचंच वर्ष आहे, 19-20चं वर्ष आहे. म्हणजे जगातील सर्वाधिक तरुण आपल्या देशामध्ये आहेत आणि हे तारुण्य अर्थशास्त्रज्ञांच्या मते, उद्योजकांच्या मते, तत्वज्ञांच्या मते हे तारुण्य 2055 ते 57 पर्यंत टिकणार आहे. 30 ते 35 वर्ष इथून पुढे हे तारुण्य टिकेल. म्हणजे ही कार्यक्षमता आपल्या देशाला वापरता येईल. ही कार्यक्षमता वापरावयाची असेल तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं काय विचार आपण पुढच्या पिढ्यांना देऊ शकतो किंवा आपण आचरणात आणू शकतो हे जर आपण तपासून बघितलं तर एक साधी गोष्ट लक्षात येते की तरुण पिढीची ऊर्जा चांगली असते. या ऊर्जेचा वापर राष्ट्र उभारणीसाठी, सामाजिक उभारणीसाठी आणि परिवर्तनासाठी केला तर तो देश आणि पर्यायानं समाज विकसित होऊ शकतो आणि त्यासाठी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची आवश्यकता आहे. ती गोष्ट म्हणजे तारुण्यामध्ये ऊर्जा प्रचंड असते, पण बहुतेक वेळा शरीराचा प्रभाव मनावर असतो. हे विधान मी अगदी गांभीर्यानं केलेलं आहे. तारुण्यामध्ये शरीराचा प्रभाव मनावर असतो, तो प्रभाव बदलून मनाचा प्रभाव शरीरावर निर्माण झाला की कार्यक्षमता जास्त वेगानं वाढते. पुन्हा एकदा मी रिपीट करतो की शरीराचा प्रभाव मनावर असणं ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे, पण मनाचा प्रभाव शरीरावर निर्माण झाला की कार्यक्षमता वाढते, प्रतिभावंत माणूस निर्माण होतो, कार्यक्षमता वाढते आणि नवीन संकल्पनांच्या मदतीनं परिवर्तनाचं काम करणारे सर्व क्षेत्रातले तरुण घडू शकतात. हे काम करणं हे साधनेचं काम आहे. हे काम करण्यासाठी आपण योग साधक म्हणून प्रयत्न करत आहोत. हे काम आपण अजूनही पुढच्या काळात करणार आहोत. त्याचं कारण असं, योग हा कर्मसु कौशलम असं म्हणतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या मार्गाने जे व्यक्तिमत्वामध्ये बदल होणार आहेत, या बदलामध्ये मनाचा प्रभाव शरीरावर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न झाला की नक्की देशाचं परिवर्तन दूर असणार नाही, समाजाचं परिवर्तन दूर असणार नाही. आणि म्हणून स्वामीजींना अभिप्रेत जो विचार होता तो विचार असा की माझा विश्वास तरुणांच्यावर आहे असं स्वामीजी म्हणायचे. आणि अशा कार्यक्षम तरुणांची टीम तयार झाली की परिवर्तन लांब असणार नाही. या भूमिकेतून त्यांनी कामाचा प्रारंभ केला. आज आपण जे काम करतो आहोत ते अशाच प्रकारचं काम आहे. योग साधकांचं काम, योग विद्याधामच्या अनेक शाखांचं काम हे अशाच प्रकारचं काम आहे. मी स्वतः योग विद्याधामच्या गडिंग्लज शाखेच्या पहिल्या तुकडीमध्ये योग साधक म्हणून जॉईन झालो आणि आजही अनेक उपक्रमांना वाली सरांच्या बरोबर शक्य तेवढं काम करण्याचा मी प्रयत्न करतो. याचा अर्थ असा की साधकानं पहिल्यांदा स्वाध्याय करायला पाहिजे आणि मग तो स्वाध्याय पुढच्या पिढीमध्ये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या संदर्भात अजून एक गोष्ट मला आठवली. 1932 म्हणजे खरं तर भारतीय तत्वज्ञानाचं हे वैशिष्ट्य आहे की हजारो वर्षाचा इतिहास बघितल्यानंतर असं लक्षात येतं की काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी बदलत आल्या, पण या बदलणाऱ्या गोष्टींच्या परिभाषा बदलल्या पण संकल्पना त्याच राहिलेल्या आहेत. जुन्या संकल्पनांना नवी परिमाणं लाभली, नव्या संकल्पना त्याच्यातून निर्माण झाल्या, नव्या भूमिका पार पडत गेल्या, पण मूळ भूमिका, मूळ संकल्पना मात्र आपल्या तत्वज्ञानामध्ये आहेत तशाच आहेत.
अशाच प्रकारची एक भूमिका माझ्या वाचनात आली, ती गीता प्रवचने नावाच्या विनोबाजींच्या प्रवचनाच्या पुस्तकामध्ये. 1932 मध्ये बंदिवासामध्ये असताना धुळ्याच्या जेलमध्ये विनोबाजींनी व्याख्यानं दिलेली आहेत. त्यांनी गीतेवरची प्रवचनं केली, त्यांना गीता प्रवचनं असंच नाव आहे. आणि आपण सगळे नशिबावान आहोत, कारण त्या काळातल्या बंदिवासात असलेल्या एका गुरुजींनी ती लिहून घेतली. त्यांचं नाव आहे साने गुरुजी. या संबंध प्रवचनांचं आपण अभ्यास करावा. त्यातल्या 16व्या प्रवचनाचं नाव आहे साधकाची कर्तव्ये. आपण साधक आहात आणि आज गुरुपौर्णिमा आहे, म्हणून ही कर्तव्य साधक म्हणून कशी पार पाडता येतील, पर्यायानं व्यक्ती, समाज आणि देश असा संबंध कसा जोडता येईल आणि कसं चांगलं काम त्याच्यातून निर्माण होईल, या दृष्टीनं काही भूमिका मी मांडणार आहे. या प्रवचनामध्ये विनोबाजींनी सांगितलं की व्यक्ती ज्यावेळी जन्माला येते त्यावेळेला 3 संस्था घेऊन जन्माला येते. 3 संस्था त्या व्यक्तीबरोबर निसर्गतः उपलब्ध असतात. या कोणत्या 3 संस्था आहेत? विनोबाजींनी सांगितलंय की पहिली संस्था म्हणजे स्वतःचं शरीर, म्हणजे व्यक्तिगत शरीर ही पहिली संस्था. दुसरी संस्था आहे ही व्यक्ती ज्या समाजात राहते तो समाज. आणि तिसरी संस्था आहे ही व्यक्ती ज्या समाजात राहतो तो समाज, ज्या पर्यावरणामध्ये अस्तित्वात आहे ते पर्यावरण. याचा अर्थ असा की व्यक्ती, समाज आणि पर्यावरण अशा 3 संस्थांच्या सोबतीनं माणसाचं जगणं सुरू होतं. विनोबाजी म्हणतात की ह्या संस्थांचं साहचर्य फार महत्त्वाचं आहे, परस्परावलंबन महत्त्वाचं आहे. खरं तर या सगळ्यांची मिळून पर्यावरण एकच संस्था होते, निसर्ग एकच संस्था होते, त्यामध्ये समाज आहे, त्याच्यामध्ये व्यक्ती आहे. एक साधक म्हणून आपण काय भूमिका पार पाडायची, त्याला विनोबाने 3 शब्द सांगितलेत. पुन्हा हे 3 जुने शब्द मी सांगणार आहे आणि त्याची नवीन टर्मिनॉलॉजी काय आहे त्याचा पण आपण विचार करणार आहोत. म्हणजे आपण प्राचीन ते अर्वाचीन, मगाशी मी जसं म्हणालो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ते लक्ष्मीनारायण बोलली आणि विंदा करंदीकर, हे जसं लिंकेज आहे, ही जशी परंपरा आहे तशी ही तत्वज्ञानाची सुद्धा परंपरा आहे. पण आपणा सर्वांचं, साधकांचं, अभ्यासकांची भूमिका अशी असायला पाहिजे की ह्याच्यातलं नाविन्य आणि जुन्या संकल्पना, जुनं तत्वज्ञान याची सांगड घालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. विनोबाजी म्हणाले की या 3 संस्था टिकल्या पाहिजे, या 3 संस्थांचं साहचर्य राहिलं पाहिजे, या 3 संस्थांची पुनर्निर्मिती निरोगीपणाने झाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणत्या 3 गोष्टी? 3 शब्दामध्ये त्यांनी छान व्यक्त केलेला आहे. मी म्हणालो तसं सुरुवातीला, व्यक्ती ही एक संस्था, समाज ही दुसरी संस्था आणि पर्यावरण ही तिसरी संस्था. त्यासाठीच्या 3 गोष्टी विनोबाजींनी सांगितल्या. त्यातला पहिला शब्द त्यांनी सांगितला आहे तो यज्ञ. याचा परंपरागत अर्थ घेऊ नका, यज्ञ. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली दान, आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती आहे तप. उलट क्रमानं हा संदर्भ आहे. पहिली गोष्ट त्यांनी जी सांगितली त्याचा तो शब्द मी म्हणालो आपल्याला की प्रारंभी त्यांनी सांगितलं यज्ञ केला पाहिजे. यज्ञ हा परंपरागत पुराणातला ऐकलेला यज्ञ नव्हे. विनोबाजी म्हणतात की या ज्या पर्यावरणामध्ये राहतो, ज्या समाजामध्ये राहतो, त्या पर्यावरणामध्ये होणाऱ्या अनेक बदलांच्या मुळं त्या पर्यावरणाचं संतुलन आपण बिघडवत असतो. पाण्याचं प्रदूषण असेल, हवेचं प्रदूषण असेल, पर्यायाने विचारांचंही प्रदूषण होणार असेल. अशा अवस्थेमध्ये या परिवर्तित होणाऱ्या व्यवस्थेला रिटेन करण्यासाठी, त्याची पुनर्निर्मिती करण्यासाठी, म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हा पुन्हा क्रम आहेच. निर्मिती झालेली आहे, त्याचा वापर झाला, त्याच्यातल्या काही गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत आणि या नष्ट करताना पुनर्निर्मिती झाली पाहिजे. एका वेगळ्या अर्थानं समाजाचं, पर्यावरणाचं आणि एकूणच व्यवस्थेचं सम्यक बदल ज्याला म्हणू आपण, सम्यक विकास ज्याला म्हणू, हा सम्यक विकास याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि तशा अर्थानं केली जाणारी कुठलीही कृती ही यज्ञ आहे. यज्ञ याचा सोपा अर्थ आता मी म्हणालो. यज्ञ याचा अर्थ सम्यक परिवर्तनासाठी करावी लागणारी कोणतीही कृती, जेणेकरून परिसराचं, पर्यावरणाचं, निसर्गाचं संतुलन, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा नवीन शब्द वापरतो अलीकडच्या काळामध्ये, ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट होण्यासाठी लागणारं परिवर्तन, लागणारी कृती व्यक्तीची, समाजाची, प्रत्येकाची, ही यज्ञरूप आहे. दुसरा शब्द विनोबाजींनी सांगितला तो आहे दान. माणूस जन्माला येताना स्वतंत्र असतो व्यक्तिमत्व म्हणून, पण तो मोठा होत असताना परावलंबी असतो आणि हे परावलंबत्व पुढं तो स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटत असतं आपण स्वावलंबी आहोत, पण खरं तर त्याचं जगणं हे परस्परावलंबनावर अवलंबून असतं.
आधुनिक व्यवस्थापनामध्ये, आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये आणि कॉर्पोरेट जगामध्ये सुद्धा हा इंटरडिपेंडन्स नावाचा शब्द परवलीचा झालेला आहे. इंडिपेंडन्स, इंटरडिपेंडन्स अशी ही शृंखला म्हणजे परस्परावलंबन असल्याशिवाय कोणतीही व्यवस्था टिकू शकत नाही, कोणत्याही व्यवस्थेचा विकास होणार नाही आणि त्याच्यातून काही क्रिएटिव्ह काम होणार नाही. अशा अर्थाने विचार केल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व व्यक्ती म्हणून समाजामध्ये घडतं आणि समाजात घडत असताना त्याच्यावर पर्यावरणाचा परिणाम होतो. या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला कुणीतरी काहीतरी देत असतं हे दिलेलं स्वीकारत आपण मोठे होत असतो आणि मग कृतज्ञपणाची भावना म्हणून आपण स्वीकारलेलं जे आहे ते व्यवस्थेला द्यावं, ते निसर्गाला द्यावं, ते समाजाला द्यावं, ही भूमिका दानामध्ये आहे. आणि ही भूमिका पार पाडली तरच आपलं व्यक्तिमत्व टिकून राहील, आपलं व्यक्तिमत्व विकसित होईल आणि मग संबंध जगाचं संतुलन टिकवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजे पहिला शब्द होता यज्ञ, दुसरा शब्द होता दान आणि तिसरा शब्द जो विनोबाजींनी सांगितलाय तो आहे तप. तपाचा अर्थ हा व्यक्तिगत साधना अशा अर्थाने आहे. समाजासाठी काम करत असताना म्हणजे सामाजिक परिवर्तनासाठीचा यज्ञ असेल किंवा समाजासाठी कोणत्याही प्रकारच्या उपक्रमांचं कृतींचं दान असेल, हे करण्यासाठी व्यक्तिगत आरोग्य, व्यक्तिगत मानसिकता चांगली असणं ही महत्त्वाची गरज आहे. त्याला विनोबाजी तप म्हणतात. याचा अर्थ तप हे व्यक्तिगत आचरण, या व्यक्तिगत आचरणातून तयार होणारी ऊर्जा ही परिवर्तनासाठी वापरायची आहे. परिवर्तनासाठीची कृती हा यज्ञासाठीचा दान देणारा घटक आहे. त्याने एक छान उदाहरण त्या काळातलं प्रवचनात दिलेलं आहे. विनोबाजी म्हणतात की आपण सूत कातत असताना सूत कोणासाठी काततो तर ते सामान्य माणसाच्या वापरात येण्यासाठी. म्हणजे सामान्य माणसासाठी आपलं काम आहे, ही भूमिका मनात ठेवणं हा त्याच्यातला मंत्र आहे. म्हणजे चौथा शब्द त्यांनी पुन्हा सांगितला. पहिल्यांदा विनोबाजी म्हणाले, क्रमानं मी म्हणालो तसं, की हे जे परिवर्तनाचं काम आहे, या परिवर्तनामध्ये तप हा शेवटचा, त्याच्या आधी दान, त्याच्या अगोदर यज्ञ आणि या सगळ्यामध्ये एक विशिष्ट मंत्र असला पाहिजे. आणि मग स्वामीजींनी पुन्हा वेगळं काय सांगितलं? स्वामीजींनी तेच सांगितलंय, सामान्य माणसाची उपेक्षा हे राष्ट्रीय महापाप आहे. ही उपेक्षा होऊ नये यासाठीचा प्रयत्न अशा विविध माध्यमातून केला जावा. या भूमिकेतून स्वामीजींनी भूमिका मांडली. विनोबाजींनी सुद्धा हेच या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा विनोबाजी म्हणतात की हे काम करताना आपण आहार घेतो. मग आपण साधक म्हणून सुद्धा हा विचार करत असतो. आहार, विहार आणि साधना याचा समन्वय आपण साधत असतो. हा आहार सुद्धा महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं की आहारातून होणारी कृती पुन्हा यज्ञमय आहे. एकूणच विनोबाजींनी हा जो कर्मयोग वेगळ्या पद्धतीनं सांगितला, हा साधक म्हणून आपण विचारात घेण्यासारखा आहे. मी सुरुवातीला म्हणालो तसं हे तत्त्वज्ञानातून आलेलं सूत्र आहे की या सूत्राप्रमाणे आपण काही तप करावं, काही यज्ञ करावा, काही दान करावं, हे जसं बरोबर आहे तसं आधुनिक कालखंडामध्ये, आधुनिक कॉर्पोरेट जगामध्ये जर आपण विचार करायला लागलो तर या संबंध व्यवस्थांच्या संतुलनासाठी आणि त्यांच्या चलनवलनासाठी काही भूमिका महत्त्वाच्या आहेत. मी मगाशी म्हणालो तसं भारत हा तरुणांचा देश आहे. किती तरुण आहेत? भारतातले तरुण किंवा भारतातले मध्यमवर्गीय जर म्हणालो आपण तर एका अमेरिका देशा एवढे तरुण आपल्याकडे आहेत, मध्यमवर्गीय. आणि या तरुणांनी, मध्यमवर्गीयांनी ठरवलं तर देशाच्या परिवर्तनाचं नव्हे तर विश्वाच्या परिवर्तनाचं काम आपण करू शकतो. त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या देशातील परंपरांचा, इतिहास सांगणाऱ्या गोष्टींचा आणि संस्कारांचा विचार आपल्या कृतीमध्ये आला पाहिजे. मूल्य कृतीमध्ये आली की भावना निर्माण होतात. किती छान गोष्ट आहे बघा. म्हणजे मूल्य तर असतातच, पण ती कृतीत आली पाहिजे. ती कृतीत आली नाही तर त्या मूल्यांना काही अर्थ नाही आहे. मूल्य कृतीत आली की भावना निर्माण होतात आणि भावनांच्या आविष्कारामधून मग जी गोष्ट तयार होते त्याला भावनिक बुद्धिमत्ता असं नवीन संकल्पना आलेली. म्हणजे एक काळ असा होता की इंटेलिजंट कोशंट बघितला जायचा यशासाठी. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण इमोशनल कोशंट बघतो. हा इमोशनल कोशंट म्हणजे तुमच्या भावनांचं कृतीमध्ये आलेलं रूपांतर, कृतीमध्ये आलेलं परिवर्तन. आणि हे परिवर्तन येताना पुन्हा मनाचा शरीरावर प्रभाव, ही महत्त्वाची गोष्ट आहे. अशा अर्थाने ही शृंखला पुढे जाते आणि म्हणून हे परिवर्तन अशा प्रकारे अपेक्षित आहे. आधुनिक जगामध्ये जसं 3 गोष्टी विनोबाजींनी सांगितल्या तशा 3 गोष्टी आधुनिक जगामध्ये सुद्धा महत्त्वाच्या आहेत. गुरुपरंपरेनं आलेल्याच गोष्टी आहेत. आपण त्या नवीन संकल्पनांच्या माध्यमातून वापरतो आहोत, आचरणात आणतो आहोत आणि मग त्या संकल्पना कॉर्पोरेट जगामध्ये सुद्धा आलेल्या आहेत. 3 प्रकारच्या गोष्टी आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये
मॉडर्न टर्मिनॉलॉजीमध्ये महत्त्वाचे आहेत. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे नॉलेज. आपण सातत्यानं ऐकत आलो की नॉलेज इंडस्ट्री तयार झाल्यात. म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ गॅट करार वगैरे झाला. त्याच्यानंतर ती इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट नावाची गोष्ट आपण ऐकलेली आहे. काय गोष्टी आहेत या गोष्टींचा अर्थ असा की आता ज्ञान ही संपत्ती झालेली. परंपरेमध्ये काय होतं, परंपरेमध्ये मसल पॉवर वॉज देअर, स्नायुबल महत्त्वाचं होतं. स्नायुबलाचं परिवर्तन मग वेल्थमध्ये झालं. म्हणजे स्नायूंची संपत्ती होती, नंतर भौतिक सुविधांची संपत्ती होती. आता नॉलेज हॅज बिकम पॉवर, नॉलेज हॅज बिकम इंडस्ट्री. याचा अर्थ असा की ज्ञानाच्या सहाय्यानं जर आपण इंडस्ट्रियस राहत असू, औद्योगिक परिवर्तन होत असतील आणि ज्ञानही अशा प्रकारची मौल्यवान वस्तू होत असेल, तर त्या ज्ञानाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न सुद्धा भावनिक बुद्धिमत्तेच्या मदतीने आणि संस्कारानं आपण केला पाहिजे. आणि मग हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान किती प्रकारचं आहे? पुन्हा परंपरेनं आपल्याला सांगितलं की ज्ञानाचे दोन मुख्य प्रकार पडतात. एक आहे पराविद्या, दुसरी आहे अपराविद्या. अपर सेल्फ नॉलेज आणि लोअर सेल्फ नॉलेज. लोअर सेल्फ नॉलेज किंवा ज्याला अपराविद्या म्हणतात, हे परंपरेत आपण शिकत आलो. आज सुद्धा ती गोष्ट गरज आहे. या लोअर सेल्फ नॉलेजमध्ये, अपराविद्येमध्ये आपण समाज आणि भौतिक सुविधा, भौतिक जग यांचा अभ्यास करायचा. ज्या व्यवस्थेमध्ये राहतो, म्हणजे या सगळ्या गोष्टी परंपरेनं आपल्याला सांगितल्या, साधनेनं सांगितल्या आणि आपण आयसोलेटेड राहून एकाच गोष्टीचा विचार करून या जगामध्ये आपल्या भूमिका पार पाडू शकणार नाही. मी व्यवसायानं केमिस्ट्रीचा टीचर आहे म्हणून मी फक्त केमिस्ट्रीचा विचार केला, रसायनशास्त्राचा विचार केला, तर माझं जगणं हे असं निरोगी आणि छान कल्चर्ड राहणार नाही. म्हणजे ज्या जगामध्ये राहतो त्या जगाच्या विविध परिमाणांचा आणि त्याच्यावर होणाऱ्या परिणामांचा असा विचार करून या सगळ्यांचा सामूहिक अभ्यास आपण केला पाहिजे. मी म्हणालो तसं की अपराविद्येमध्ये परिसराचा अभ्यास आहे, अपराविद्येमध्ये भौतिक सुविधांचा अभ्यास आहे. तो करणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. आज सुद्धा माणूस कितीही प्रगत झाला तरी परिसराचं आकलन झाल्याशिवाय त्याला त्याच्या कृतीचा नियोजन करता येणार नाही. आणि म्हणून अपराविद्येच्या नंतर जी सगळ्यात महत्त्वाची अप्पर सेल्फ नॉलेज म्हणजे काय, तर ते आत्मबोध आहे, स्वतःचा शोध आहे. जगातल्या सगळ्याच तत्वज्ञानांनी, जगातल्या सगळ्याच परंपरांनी सांगितलं की स्वतःचा शोध ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तो लगेच लागतो का? परमहंस म्हणाले होते आपल्या शिष्याना, कोणीतरी त्यांना विचारलं की महाराज नरेन कोण आहे? परमहंस म्हणाले, तो कोण आहे हे त्याला ज्या दिवशी कळेल तो त्या दिवशी या जगात नसेल. म्हणजे स्वतःचा शोध लागणं हे अवघड काम आहे, पण त्या दिशेनं विचार करणं, आत्मशोध घेणं ही आपली जबाबदारी आहे. काही प्रमाणात का असेना आपल्याला आत्मशोध लावता आला तर आपल्या जगण्याचा विश्वाशी, आपल्या जगण्याचा समाजाशी, आपल्या जगण्याचा परिवर्तनाशी संबंध आपण जोडू शकतो. आणि म्हणून ह्या दोन प्रकारच्या विद्यांची आपल्याला गरज आहे. पहिली पराविद्या, दुसरी अपराविद्या, किंवा त्याला नवीन परिभाषेमध्ये सब्जेक्टिव्ह नॉलेज आणि ऑब्जेक्टिव्ह नॉलेज. ऑब्जेक्टिव्ह नॉलेज हे भौतिक जगाचं ज्ञान, सब्जेक्टिव्ह नॉलेज हे आत्मशोधाचा भाग आहे. आणि आत्मशोध घेण्याची प्रक्रिया साधनेतून सुरू होते. आपण योग अभ्यास करत असताना हा आत्मशोधाचाच प्रयत्न करत असतो. म्हणजे फार विशेष एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की संबंध जगामध्ये राजयोगाच्या रूपानं गणिती भाषेमध्ये पहिल्यांदा पातंजलीचा अष्टांग योग स्वामीजींनीच मांडला. मी मगाशी म्हणालो तसं की जगाच्या व्यासपीठावर भारतातील दरिद्री लोकांच्यासाठी काही करता येतं का हे पाहण्याचा प्रयत्न करणारा आणि दलित नारायण म्हणून परिवर्तनाचा विचार करणारा पहिला महात्मा स्वामी विवेकानंद आहे. आणि म्हणून त्यावेळी सुद्धा ते म्हणाले, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, किंवा आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच, म्हणजे स्वतःचा मोक्ष आणि जगाचं कल्याण अशी भूमिका घेऊन त्यांनी काम सुद्धा त्या काळामध्ये सुरू केलं. आणि एका ठिकाणी त्यांनीच लिहिले की 5000 वर्षाचा इतिहास म्हणजे परमहंसांचं चरित्र आणि 1500 वर्षाचं भविष्य म्हणजे मी सुरू केलेलं काम. अशा पार्श्वभूमीवर नॉलेज हॅज बिकम पॉवर. आपण आपल्या पिढ्यांच्यासाठी हा विचार देणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या आचरणामध्ये सुद्धा हे आणणं महत्त्वाचं आहे. दुसरा भाग येतो तो ट्रेनिंगचा. म्हणजे ज्ञान आहे पण त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. स्किल असा नवीन शब्द आपण त्याला वापरतो. आपल्या संबंध जगण्याच्या प्रक्रियेमध्ये वेगळ्या वेगळ्या भूमिका पार पाडत असताना जगाच्या गरजेमधून अनेक कौशल्यांची गरज आहे. म्हणजे खरं तर आजच बघा, या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण डिजिटल टेक्नॉलॉजी वापरली.
आपल्या सगळ्यांना निमंत्रित करणं, आपल्या सगळ्यांना एकत्र आणणं, आपल्या सगळ्यांना एकत्र या डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडून घेणं हे एक वेगळं कौशल्य आहे. छोटं असलं तरी ते वेगळं कौशल्य महत्त्वाचं आहे. काळाच्या ओघामध्ये अशा अनेक कौशल्यांची या पिढ्यांना गरज आहे. म्हणजे कुठलंही काम कमी महत्त्वाचं आहे किंवा जास्त महत्त्वाचं असं नाही. ते तर मगाशीपासूनच आपण सातत्यानं ऐकत आलो आहोत की ब्रह्मा विष्णू महेश तिघही महत्त्वाचे आहेत. आणि महेश हा जरी विध्वंस करणारा असला तरी सुद्धा तो विध्वंस पुन्हा नवनिर्मितीसाठीचा विध्वंस आहे. तसं सगळी कामं महत्त्वाची आहेत आणि या सगळ्या कामांच्या साठीची प्रतिभा, या सगळ्या कामांच्यासाठी लागणारं कौशल्य हे ट्रेनिंगमधून येणार आहे. आणि हे ट्रेनिंग वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असेल, पण हे ट्रेनिंग देणारा आणि ट्रेनिंग घेणारा या दोघांच्यामध्ये सुद्धा समन्वय असावा. आणि ही गोष्टी म्हणजे खरं तर या काळामध्ये शिकवण्याची प्रक्रिया खरं नाहीच आहे, शिकणं ही प्रक्रिया आहे. म्हणजे लर्निंग इज द मेजर प्रोसेस. टीचिंगपेक्षा सुद्धा लर्निंग ही प्रोसेस महत्त्वाची आहे. आणि म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा संस्कार आपल्याही डोक्यात ठेवूया आणि पुढच्या पिढ्यांना सांगूया की आपल्या परिवर्तनाचा वेग हा आपल्या शिकण्याचा वेग आहे. आपल्याला शिकवण्याचा वेग नव्हे, तो शिकण्याचा वेग आहे. आणि म्हणून नॉलेज, त्याच्याबरोबर ट्रेनिंग आणि तिसरी गोष्ट ते मगाशी मी 3 गोष्टी परत रिपीट करतो. पहिल्यांदा मी 3 गोष्टी सांगितल्या की यज्ञ, तप आणि दान. तसं इथं नॉलेज आहे, नॉलेजच्या बरोबरीनं स्किल्स आहेत आणि तिसरी गोष्ट आहे आउटलुक, म्हणजे दृष्टिकोनात बदल होणं. संबंध जगामध्ये आता लक्षात येईल तुमच्या की योगाभ्यास सुरू झालाय, योग साधना सुरू झाली आहे. भारतीय तत्वज्ञानाचा विचार संबंध जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू झालाय. वेगळ्या वेगळ्या प्रकारे, वेगळ्या वेगळ्या स्वरूपात तो सुरू झालेला आहे. आणि याचं कारण असं की दृष्टिकोन देणारा एक विचार, दृष्टिकोन देणारी एक व्यवस्था, दृष्टिकोन देणारा एक संस्कार, दृष्टिकोन देणारा एक अभ्यासक्रम प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे आपल्या व्यवहारात आला पाहिजे. हा दृष्टिकोन बदलायचा म्हणजे काय करायचं आहे? अध्यात्म हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला हा थोडा वेगळा वाटतो, पण त्याचा अतिशय सोपा अर्थ आपल्याला असा सांगता येईल, जो प्रबुद्ध भारत सारख्या मासिकामध्ये सुद्धा त्याच्यावर अग्रलेख आला होता की स्पिरिच्युअलिटी इज द प्रोसेस ऑफ शॉर्टनिंग द स्पॅन ऑफ एक्सपिरियन्स. अनुभव विश्व आणि अनुभवासाठीचा कालावधी कमी करण्याचं सूत्र म्हणजे अध्यात्म. यासाठी एकाग्रता महत्त्वाची आहे. म्हणजे शिकण्याची प्रक्रिया एकाग्रतेतून सुरू होते, एकाग्रता ध्यानातून सुरू होते. म्हणजे आपण पुन्हा जी साधना करतो, योग साधक म्हणून करतो, त्याच्यातून एकाग्रता येते. एकाग्रतेचा प्रवाह हा पुढे अशाच प्रकारे अध्यात्माकडे जाणारा प्रवाह आहे. अशा अर्थाने नॉलेज, त्याच्यानंतर येणारं ट्रेनिंग आणि त्याच्यातून बदललेला दृष्टिकोन, आउटलुक, या सगळ्यामधून होणारं परिवर्तन हे सम्यक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रो, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हे सगळं विवेचन करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की सॉक्रेटिसनी त्या काळात सांगितलं होतं, द बेस्ट थिंग दॅट आय नो इज आय नो नथिंग. म्हणजे मला काही कळत नाही एवढं कळतं, आणि त्याच्यातून तत्त्वज्ञानाचा प्रारंभ झाला. नंतर प्लेटो, अरिस्टॉटल अशा प्रकारची शृंखला आली. अरिस्टॉटलने सांगितलं की ज्ञान 3 प्रकारचं आहे. एका ज्ञानाला तो थिओरिया म्हणतो, म्हणजे सैद्धांतिक ज्ञान. दुसऱ्या ज्ञानाला त्यांनी नाव दिलं पॉयसिस, म्हणजे तंत्रज्ञान. आणि तिसऱ्या गोष्टीला त्यानं नाव दिलं प्रॅक्सिस. प्रॅक्सिस म्हणजे उपयोजित तंत्रज्ञान. आज सुद्धा सैद्धांतिक तत्वज्ञान, त्याच्यानंतरचं सैद्धांतिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि उपयोजित तंत्रज्ञान या 3च शाखा आहेत तेव्हापासून आलेल्या. किंबहुना आपल्याही परंपरेमध्ये जे तत्वज्ञानाला आता मी म्हणालो तसं की विनोबाजींनी सांगितलेली सूत्र असतील किंवा नवीन ऑर्गनायझेशनल बिहेवियरमधली सूत्र असतील, ही सारखीच आहेत. पाश्चात्य देशामध्ये एक छान पुस्तक पॉप्युलर आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. म्हणजे व्यवस्थापनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कोणत्या 7 सवयी असायला पाहिजे. माझ्या असं लक्षात आलं की हे पुस्तक लिहिण्यापूर्वी या स्टीफन कोव्हीने विनोबा वाचायला पाहिजे होते. त्याचं कारण असं, दुर्दैवानं आपण हे इंग्रजी पुस्तक वाचतो, त्याचं भाषांतर वाचतो, पण विनोबांचा सप्तशक्तीचा विचार आपण क्वचित वाचलेला असतो. खरं तर या म्हणजे ज्या काळामध्ये मुद्रण व्यवस्था नव्हती, त्या काळामध्ये चिंतनातून, प्रवचनातून आलेला विचार हजारो वर्ष आपल्या तत्वज्ञानी टिकवला. नंतरच्या काळात तो मुद्रित स्वरूपात आला, पण त्याच्याकडे आपण जेवढं सकारात्मकतेनं बघू तेव्हाच त्याचा उपयोग होणार आहे. सप्तशक्ती नावाचा एक शेवटचा संदर्भ देऊन मी थांबणार आहे. सप्तशक्ती नावाचा विनोबाजींचा एक लघुग्रंथ आहे, छोटंसं पुस्तक आहे. आणि त्या ग्रंथामध्ये विनोबाजी पुन्हा सांगतात की या संबंध प्रक्रियेमध्ये, व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये 7 शक्ती आपल्याला आवश्यक आहेत. साधकासाठी त्या आवश्यक आहेत, परिवर्तनाचा विचार करण्यासाठी आवश्यकता आहेत. आपण या सगळ्यांचं उपयोजन करायचं आणि त्यालाच स्वामीजी अप्लाइड वेदांत असं म्हणायचे
काय 7 शक्ती आहेत तर विभूती योगामधला एक श्लोक आहे, त्या श्लोकावर इंदूरमध्ये विनोबाजींनी व्याख्यानं दिलेली आहेत. म्हणजे दुर्दैवानं विनोबा भावे हे नाव आजच्या पिढीला कशा अर्थाने ठाऊक आहे मला माहीत नाही. एक चांगलं काम MKCL नावाच्या संस्थेने केलेलं आहे. विनोबा.in नावाची स्वतंत्र वेबसाईट त्यांनी तयार केलेली आहे आणि विनोबांचं समग्र वाङ्मय जय जगत म्हणणारा पहिला महात्मा. जसं आता विश्वात्मके देवी ज्ञानदेव म्हणाले तसं जय जगत म्हणणारा पहिला महात्मा विनोबा भावे आहेत आणि त्यांनी शिष्यत्व स्वीकारलं होतं महात्मा गांधीजींचं. तर या विनोबांचं सगळं वाङ्मय विनोबा.in नावाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अभ्यासकांनी ते डाउनलोड करून वाचावं. तर सप्तशक्ती नावाची छोटीशी पुस्तक आहे, अगदी 15-20 पानाची. या पुस्तिकेमध्ये विनोबांनी दिलेली प्रवचन आहेत, 7 प्रवचन आहेत. 7 प्रवचनाचे 7 शब्द आहेत. मगाशी मी म्हणालो तसं भगवद्गीतेवरची प्रवचनं दिली, त्याला गीता प्रवचन नाव दिले त्यांनी. आणि या सप्तशक्तीच्या प्रवचनाला त्यांनी सप्तशक्ती असंच नाव दिले. या सप्तशक्ती पुस्तकामध्ये आलेला जो संदर्भ आहे तो विभूती योगामधला एकच श्लोक आहे. काय श्लोक आहे तो? श्लोक असा आहे, कीर्ती श्रीवाक्ष नारीणा स्मृती मेधा धृती क्षमा. विनोबा असं म्हणतात की महिलांच्या अंगी 7 शक्ती असतात. विभूती योगाचा संदर्भ आहे. खरं तर आधुनिक काळामध्ये सुद्धा याच 7 शक्तींचा वापर करून म्हणजे हाच एक गुरुमंत्र घेऊन आपण आपलं परिवर्तन म्हणजे आपली साधना करत असताना याच 7 शक्ती आपल्या सोबत ठेवल्या तर कोणत्याही प्रकारचं परिवर्तन व्यक्तिगत असेल, सामाजिक असेल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असेल आणि एकूणच या विश्वाचं संचलन असेल त्या बाबतीमध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत. कोणत्या 7 शक्ती आहेत तेवढ्या आपण बघूया आणि मग थांबूया. या 7 शक्ती या श्लोकामध्ये आलेल्या आहेत. पुन्हा एकदा मी श्लोक सांगेन, कीर्ती श्रीवाक्ष नारीणा स्मृती मेधा धृती क्षमा. पहिला शब्द आहे कीर्ती. विनोबा असं म्हणतात की आपलं कर्म हे अशा प्रकारचं असायला हवं की जेणेकरून आपली कीर्ती निर्माण होईल. म्हणजे कृतीचा परिणाम कीर्तीमध्ये होणार आहे. अनेक उदाहरणं बघून आपण हे तपासून बघू शकता, त्याच्यावर फार पुन्हा बोलायची गरज नाही. पहिली शक्ती आहे कीर्ती. दुसरा शब्द त्यांनी सांगितलाय श्री. कीर्ती श्रीवाक्ष नारीणा. श्री हा दुसरा शब्द आहे. स्त्रीचा संदर्भ आपण व्यवहारात बघताना असं लक्षात येतं की आपण पुरुषांच्या मागं स्त्री वापरतो, पण महिलांच्या मागं हा वापरला जात नाही. देवतांच्या मागं स्त्री देवतांच्या मागं सुद्धा वापरतात, स्त्री महालक्ष्मी वगैरे म्हणतात. विनोबांनी सांगितलंय की या शब्दाचा अर्थ असा, मूळ अर्थ असा, स्त्री हा अप्रकट ऊर्जेचा आविष्कार करणारा संस्कार आहे. स्त्री म्हणजे अप्रकट ऊर्जा. तशा अर्थाने ही दुसरी शक्ती आहे. आपल्यातील अप्रकट ऊर्जेचा आविष्कार करायला शिकलो की आपण सामर्थ्यवान होणार आहे. स्वामीजी असंच म्हणायचे की एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. माणसामध्ये असलेल्या उत्तम गुणांचा आविष्कार म्हणजे शिक्षण. आणि रिलिजन इज मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी. ईश्वरत्वाचा आविष्कार झाला की धर्म तयार होतो आणि चांगुलपणाचा आविष्कार झाला की शिक्षण पूर्ण होतं. अशा अर्थानं आपल्यातील अप्रकट ऊर्जांचा विकास करण्याची प्रक्रिया जर व्हायला लागली तर स्त्री या दुसऱ्या शक्तीचा आविष्कार होतो. तिसरा शब्द आहे वाक म्हणजे वाणी. खरं तर संबंध जग, आता एज ऑफ कम्युनिकेशन, मगाशीच मी म्हणालो की हे कनेक्टेड जग आहे. आता सुद्धा आपण कनेक्टेड आहोत. या कनेक्टिव्हिटीमध्ये वाणी हे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे. तर चांगल्या वाणीचा विकास करणं, चांगल्या वाणीची निर्मिती करणं, वापर करणं ही तिसरी शक्ती आहे. नारीणा हे नारींचा संदर्भ आहे, महिलांचा संदर्भ आहे. म्हणजे कीर्ती, श्री आणि वाणी हे तीन शक्ती आहेत. स्मृती म्हणजे आठवण, मेधा म्हणजे आकलन, धृती म्हणजे धाडस आणि क्षमा म्हणजे क्षमाशीलता. विनोबांनी सांगितलं की या सगळ्या शक्तींचा आविष्कार योग्य त्या प्रशिक्षणानं, योग्य त्या संस्कारानं, योग्य त्या वर्तनाच्या माध्यमानं आपण करायला लागलो की आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल. आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये समाजामध्ये परिवर्तन होईल आणि पर्यायानं राष्ट्रीय परिवर्तन होण्याचा क्षण काही लांब राहणार नाही. मित्रो, या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुमंत्रापासून विनोबाजींच्या पर्यंत एक विचारांची शृंखला मी मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे. मी व्यक्तिगत अर्थानं शिक्षक म्हणून काम करत असताना ॲन ॲव्हरेज टीचर टीचिस, अ बेटर टीचर एक्सप्लेन्स, द बेस्ट टीचर डायरेक्ट्स अँड ॲन एक्स्ट्रॉर्डिनरी टीचर इन्स्पायर्स या भूमिका सतत डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. सामान्य खरं तर शिक्षकाचे प्रकार करू नयेत, पण हे सांगितलेत म्हणजे त्याच्या प्रभावामुळे सांगितलेले प्रकार आहेत. तर असामान्यपण निर्माण करणारा तो वर्गात शिकवणारा शिक्षक आहे असं नाही. संबंध जगाच्या इतिहासामध्ये असं लक्षात येतं की लौकिक अर्थाचं शिक्षण ही एक गोष्ट आहे, पण अलौकिक भूमिका पार पाडणारी अनेक व्यक्तिमत्व समाजामध्ये आहेत. त्यांचं आचरण हीच महत्त्वाची गोष्ट असते, तोच मोठा स्रोत असतो परिवर्तनाचा. त्याच्यातून या भूमिका येत राहतात.
आणि म्हणून या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं माझी भूमिका मी इथं मांडण्याचा प्रयत्न केला. स्वर नावाची एक कुसुमाग्रजांची कविता आपल्याला ऐकवतो आणि माझ्या या मनोगताचा समारोप करतो. कुसुमाग्रजांनी सांगितलं हे संबंध कशासाठी करायचं आहे, म्हणजे आजची गुरुपौर्णिमा असेल, त्याचा विचार असेल, साधना असेल, परिवर्तनाचे विचार असेल, या सगळ्यासाठी या कवितेचा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. कुसुमाग्रज लिहितात, सर्वात मधुर स्वर ना मैफलीतील गाण्याचा, सर्वात मधुर स्वर ना मैफलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, ना सागराचा, ना कूजनाचा, ना आमंत्रक ओठातील हसण्याचा, सर्वात मधुर स्वर कोठेतरी कुणाच्या तरी हातातील शृंखला खळखळा तुटण्याचा, कोठेतरी कुणाच्या तरी हातातील शृंखला खळखळा तुटण्याचा. या शृंखला हे दास्य संपावं म्हणून साधक म्हणून आपण प्रयत्न करूया. आपण व्यक्तिगत केलेलं तप, व्यक्तिगत अर्थाने केलेला यज्ञ आणि व्यक्तिगत अर्थाने केलेलं दान हे समाजाच्या परिवर्तनामध्ये वापरूया आणि नॉलेज, ट्रेनिंग आणि आउटलुक या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करूया. ट्राय टू गिव्ह द बेस्ट दॅट यू हॅव. जगाला उत्तम असण्याचा उत्तम देण्याचा प्रयत्न करा, उत्तम आपल्याला परत मिळेल अशी भूमिका या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या योग विद्याधामच्या वतीनं आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पुन्हा एकदा माझ्या सबंध गुरु परंपरेला वंदन करतो. माझी भूमिका, माझा विचार हा माझ्या गुरूंनी दिलेला, आईवडिलांनी दिलेला विचार आहे आणि हा विचार घेऊन मी आजही काम करतो आहे, भविष्यकाळातही काम करत राहणार आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझं मनोगत इथं थांबवतो. धन्यवाद. हरिओम.